त्यान बापू चालल्यात बांगड्या भरायला. कुणाच्या बांगड्या भरायच्यात होय? आमच्या भाऊकीत लग्न आहे का तिकडं हरी शिंदेच्या लग्नाच्या. आमच्या आत्या त्यांच्या बरोबर काय जात होत्या होय. सकाळी सांगायला तर सांगायला बालकी म्हणजे जावं. हा मग काय बांगड्या भरायला गेलं पाहिजे भाऊकीच्या कामाला, काय ना नाही बरोबर. काय बापू पाणी किती बघितलंय का? पाणी किती निघलंय हाय ती पाणी 5ला बंद करायचं. तरी फोन करा एकदा निघतंय का काय. मोटर चालू चालू आहे. नमस्कार समद्यांना, राम राम, हरे कृष्ण. आणि पाणी कशावर लावलंय? जय हरी. उसाव ड्रीप वर ड्रिप. लय देवाची नाव घेतात, काय सांगायचंय. सुद्धा नका का जाय ना देवाला, पण मनात पाहिजे ना. नाही मनात म्हणजे आत्याला टोमणं मारलं काय जण. तुम्ही म्हणता काय तर आज एवढं वारं सुटलंय, सकाळ धरून पाऊस नाही काय नाही. आणि अहो मलाच आज काय होतंय मलाच कळा नाही. गुरं नेऊन बांधल्या तिकडं तिकडं होती सकाळी, आज इकडं बांधल्यात खाली. आणि आज वारं पण सुटलंय भरपूर, बऱ्यापैकीच आज वारं सुटलेलं आहे. अण्णा आलाय कॉलेजवरून आला, त्याच्याकडे पार्सल द्यायचे आता 2-4 बांधून. पण तो म्हणला मम्मी मी संध्याकाळून जातो, मम्मी बांधून ठेव. या काय की सर्दीच व्हायला लागली. सर्दी नाही म्हणजे नरड्यात तोडतंय आणि डोकं दुखायला लागले, काहीच कळा नाही. माणसं म्हणते सकाळी चांगली होती, काल चांगली होती ना आज आता हिला काय झालं. सर्दी झाल्यावरती कसं होतं ना, अंग एकदम दुखतं. त्याच्या सुसा नाही काहीच. तरी गव्हाची एक पिशवी उपणून घरात ठेवली, आत्याला आणून दिली बाहेर. आत्याने ही वारं सुटलं होतं म्हणून उपणून परत घरात नेऊन भरली, दळण केलं, कपडे ही काढली. आणि आत्या त्या गेल्यात गावात म्हणजे बांगड्या भरायला. तिथं आज गहना बांगड्याचा कार्यक्रम आहे. सकाळी सांगायला ती आत्या मलाच म्हणत होत्या चल गावातनं दवाखान्यात नाही. पण मी म्हटलं नको, माझी मी घरीच गोळी खाते. परवा दिवशी दवाखान्यातनं जाऊन आली का तर हात लय दुखत होता म्हणून इंजेक्शन करून आली. हात नाही कमी आला. सकाळी त्याला मलम हे लावला, डॉक्टरांनी गोळ्या मलम दिलाय. मनगाठ दुखतंय ती दुखतंय, काय होतंय काय नाहीच. हात सुजलाय ह्यो. आणि आज परत डोकं दुखायला लागले सर्दीने. पांघरून घेऊन झोपली हो का. पण गुरं वरडत होती, निहून बांधली होती. पण पाणी दाखवायसाठी मगाशी आणलेली हिथं बांधली, पण हिथं कुठं त्यांना दमच निघा नाही गोट्यात. लगेच वरडायला लागली म्हणून आणि मी तिकडे नेऊन बांधली. सर पण आणायचं आहे अजून, पण असू द्या. त्याला म्हणलं थोडासा व्हिडिओ पण काढावा. व्हिडिओ काढायला आज काय मूडच नाही. आज इंस्टाग्रामला ह्याला कशालाच व्हिडिओ काढलेला नाही. तर बघू आता ज्ञानेश्वरी आल्यावरती. अजून कुरिअर पॅकिंग करायचं आहे. कुरड्या एका ताईंचा कुरड्यांचा भोगा, एका ताईंच्या कुरड्या हे आहेत त्या. आपल्याकडे आहे कुरडई, सांडगे आणि ज्वारीचे पापड आपल्याकडे आहेत. ज्यांना कोणाला जर पाहिजे असेल तर उन्हाळ्यात ठेवलेलं थोडंसं शिल्लक करून त्याच्यामुळं आहेत कुरड्या. एक कुरडई आहे 20 किलो, ज्वारीचे पापड एक 10-15 किलो आहेत, आणि शाबू बटाट्याचे पापड एक आहेत. तर कोणाला पाहिजे असेल तर माझा नंबर तुम्हाला तर माहितीच आहे, किंवा नसला माहीत तरी माझा नंबर सांगते मी. 96-99-08-38-27 हा माझा नंबर आहे. पाहिजे असेल कुरडई ही गव्हाची, प्युअर गव्हाची कुरडई, तर व्हॉट्सअपला मला मेसेज करा. हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे. त्या घरात ठेवलेले आहे. आता नाही उठून जात. पायाला उपारटा आल्या झाले मला. मी एकतर आजारी नसती, आजारी पडल्यावर मला सोसतच नाही आणि सोसत नाही. असू द्या, घ्या थोडासा छोटासा व्हिडिओ काढलाय ते मानून. आणि बाय सगळ्यांना.